नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले बाळू डवंगाचा मेहुणा जीपमध्ये 10-12 पोरांना घेऊन आलेला असतो. आता पुढे गावातली जमलेल्यातला एक जण म्हणाला, पाहुणं घराकडं जावा आधी, त्याला विचारा मग ह्यासनी विचारा. होय, तुमच्या पाहुण्याला बी घ्या आणि ह्यासनी बी घेऊन सरपंचाकडं जावा. दुसरा म्हणाला, सरपंचाला मिटवायचं असतं तर मागच मिटवलं असतं. रोज उठून कोण ऐकणार? नोकरीला लावला म्हणून जलंबर त्याच्या वंजळीनं पाणी प्याचं होय. मेहुणा गल्लीनं तसा बोलतच निघाला. त्याच्या मागणं सारं लटांबळ. गावातल्या सांगणाऱ्या माणसाला राग आला. तुमच्यानं मिटवायचं हाय तर मिटवा. आमच्या गावात येऊन आमच्या माणसांना दम द्यायला आम्ही काय काकणं भरले ती होय पाहुणं? जरा जगाच्या रीतीनं बोला. मी सरळ सांगतोय तर तुम्ही वाकड्यात निघालाय. मारामारीच करायची असल तर करा. तावातावानं बोलणारा बाळूचा मेहुणा वरमला. तसं आणखी कोणतरी चालता चालता म्हणाला, पाहुणं तुमचंच सारं खरं नि आमच्या पाहुण्याचं म्हणा. तुम्हासनी काय वाटलं? नसल तुमच्या पार्टीचा म्हणून काय त्याच्या पार्टीचं कोणतरी असलंच की ऐकणारं. त्याला काय वाटलं? आणि शेवटी गावानंच ठरवलंय नव्हे मोरक्या त्याला. तसं मेहुण्याबरोबर आलेल्यातल्यांना ते पटलं. तो म्हणाला, चला सरपंच काय म्हणतोय ते बघायला काय बिघडतंय. तशी डवंगाच्या घरात न जाता सारीच वाड्याकडं गेली. बाळूला आणि त्याच्या बायकोला काहीच कळना. जाता जाता मेहुणा म्हणाला, भाऊजीसनी लावून दे. सारीच म्हणत्यात सरपंचाकडं जाऊया. बाळूला आणखीन धुगधुग लागली. तो बायकोला शिव्याच द्यायला लागला. वाडा भरला. आप्पानं चहा ठेवायला सांगितला. परसू नि हांबऱ्या तिथं होतीच. आप्पा म्हणाला, बाळूला बोलवूया. आणि लगेच जमलेल्यातल्या एकाला आप्पानं बाळूला बोलवायला पाठवला. बोलवायला गेलेला माणूस आला. त्याला मुक्कामार लागलाय. उठायला येत नाही म्हणतोय. चहा घ्या पाहुणं, आपणच तिकडं जाऊया. आप्पा म्हणाला, नको, जीपमधून आणू द्यात. मेहुणा म्हणाला. जीप गेली. त्याला आणला. तोपर्यंत साऱ्यांचा चहा झाला. सारी गप्प गप्प होती. काय होतंय आणि काय नाही असं साऱ्यांनाच वाटत होतं. बाळूनं मफलर गुंडाळला होता. तो तिथंच गर्दीत बसला. आप्पा म्हणाला, इकडं पुढं ये. तरी तो तिथंच बसला न बोलता. मेहुणा बोलला, हे बघा सरपंच, तुम्ही तुमच्या माणसांना सांगा. उगच कोंबड्या कुत्र्यावरनं शेरडा करडावरनं भांडण करायला लागलासा तर आम्ही गप्प बसणार नाही. लय मस्ती आली असल तर बघू आम्ही आमच्यानं काढायची कशी ती. पाहुणं शांतपणे ऐका. सारीच माझी माणसं आहेत. त्यांना वाटतंय तसं ही माझी नि ही तुझी. त्याला मी काय करणार? आणि शिर्डीवरनं भांडण हे निमित्त आहे. सांगतो ते ऐका. पारावरची मगाशी बोलणारी सारीच कानात जीव आणून ऐकायला लागली. तसं जमल्याल्यातली इतर आणि पाहुणंही. बाळूनं जे चालवलंय ते त्याला शोभत नाही. मी त्याला नोकरीला लावला, तुम्हालाही माहीत आहे. त्यानं मला विरोध करायचं सत्र सुरूच केलंय. त्याचंही मला काय वाटत नाही. राजकारणात शत्रूचा मित्र
मित्राचा शत्रू कधीही होतो. आता या परसूचं विचारा गावाला. गणपती ठेवणं हमऱ्याचं डोकं फुटल्यावर माझ्याकडं, त्याआधी माझ्या विरोधात. त्यावेळेपासून त्या हमऱ्याचं आणि बाळूचं वाकडं एकमेकाला पाण्यात बघत्यात. मी हमऱ्याला किती वेळा शांत केलाय ते समोरच विचारा. त्यानं माझा शब्द पाळला होता आत्तापर्यंत. तुमच्या पाहुण्याच्या डोक्यात ती सारखी किड वळवळत होती. हमऱ्याचं लग्न कोणतरी मोडतंय म्हणून परसू सारखा सांगीत यायचा. मी तिकडं दुर्लक्ष केलं होतं, पण आता पत्रिका वाटल्यावर लग्न मोडलं. सारं घर रडकुंडीला आलं. हमऱ्याच्या आईला दवाखान्यात नेली. मी पाहुण्याच्याकडं गेलो, त्यांच्या हातापाया पडलो. लग्न झालं, पण पाहुण्यांनी काही नावं सांगितलं नाही. आता रात्री पूजा लग्नाची योगायोगानं बाळू पाहुण्याला दिसला. त्यानं परसूला चुकून सांगितलं, ह्यो माणूस आमच्याकडं आलता. पोरगी देऊ नकोसा म्हणून सांगायला लागला. मग लगेच परसू माझ्याकडं आलता. त्याला मीच सांगितलं, झालं लग्न, गप्प बसा. त्यांचं त्यांच्या संग. तो गप्प गेला. तर घरात हमऱ्याची बायको नाही. त्यांना त्या पोरीला काय माहीत. त्या पोरगीला सरू जगतापीनं चहाला म्हणून बोलिवली. गुमानं. जी सरू हमऱ्याची वहिनी, तिनं लग्नात बोट बुडवलं नाहीच, पण भावकीतली बरीच माणसं लग्नात जाऊ दिली नाहीत. तिथं ह्यो आणि सरू त्या पोरीला काय बी सांगायला लागले ती. हमऱ्याच्या आईनं ऐकलं. तशी ती उसाळली, पण तिनंच पाहुणं पै घरात म्हणून तोंड आवरलं. आता मग सांगा, आता कोण गप्प बसल? आणि मी त्यांना सांगून गप्प बसणार आहेत वय ती आता आलीच नाहीत मला सांगाय. त्याला गाठलाच सकाळी. बाळूच्या मेहुण्याला घामच फुटला. पारावरची आलेली एकमेकाकडं बघायला लागली. त्यातनंच कोणीतरी एक जण म्हणाला, बाळू, हे काय खरं आहे का? आवाजच नाही. साऱ्यांचंच लक्ष गेलं, पण बाळू तिथं नव्हताच. बाळूचा मेहुणा ठेचलेल्या बैलागत गप्प झाला. मगाशी त्याला जीपमधनं आणला होता आणि आता बाळू कधी निसटला ते कळलंच नाही. पाहुणं, तुमच्या गावात हाय का असं? आबा म्हणाला. साऱ्या गावातनी हाय. कुणी कुणाला नावं ठेवायला नग. काय बोलायचं? माणसाच्या जन्मात म्हणूनच खपल्यात. जनावराच्यात असली खपायची नाहीत. पाहुण्याच्यातलाच एक जण म्हणाला. त्यांना साऱ्यांनाच बाळू गेल्यामुळं पटलंच होतं. आबा म्हणाला, काय सांगू पाहुणं, गावचं आमच्या हीच माणसं भागाचं नाक होतं. आपल्या आपणच माणसांनी नाक कापलं. मग ह्यासनी काय सांगायचं? काय मिळतंय ह्यात? आपल्याला ते आपल्याला खाली बघायचं डाव ने आपला धर्म साऱ्यासनी. चांगलं नाही जमू दे माणसाला. माणसाच्या जन्मात पर वाईट तरी कुणाचं करायचं नाही. तनतनणारा बाळूचा मेहुणा तर तार तुटल्यागत झाला. उठला, जीपमध्ये जाऊन बसला. माणसं गेली. तसा वाड्यात आप्पा, हमऱ्या आणि परसूच राहिली. आबा रवी माडीवर गेली. रवी आबाला विचारायला लागला, आबा,
आता अमृताची बायको राहणार का जाणार? आबाला कमाल वाटली. ती का जाईल? त्या सुन्याच्या पप्पानं तिला काय सांगितलं नव्हं? अमृता चांगला नाही म्हणून. मग त्यांची भांडणं होती म्हणून उगाचच सांगितलं. सुन्याच्या पप्पाला त्या अमृतानं पालता पाडून मारला. त्याला कोणच कसं बोललं नाही. सुन्याच्या पप्पाची चूक. मग कसं कोण हमऱ्याला बोलल? होय, आमच्या संग सुन्याला खेळायला सोडित नाहीत. त्याचा डोळा चुकवून तो येतोय. आबाला रवी काय विचारेल त्याला नेम नसायचा. बाळूची बायको घरातल्या घरात शिव्या देत होती. भाडे एका पार्टीचं. त्यांच्या चुका कशा काढतील? आपलं झाकून ठेवत्यात. त्यांचा हात कवा सांदीला पडतील. त्यांच्या हातासनी कवा रगत पिती भरल आणि पंचायती करणाऱ्यांची कवा वाचा बसल. त्याचा पत्ता लागायचा नाही. तुम्हासनी तिथं काय तोंड होतं का नव्हतं? तिथं कोण आहे माझं बोलून ऐकायला? तुझा भाऊ मोठ्यानं गल्लीतच बोलत होता. तो तिथं एक शब्द बोलला नाही. त्याला गप्प केला असेल त्या भाड्यानं. पुढारी नव्हं, माणसं सांभाळतोय नव्हं. तुमचा चेअरमन कुठं बेपत्ता आहे? येळ प्रसंगाला तो काहीच कामाचा नाही. दिवसभर गावात हीच चर्चा चालू होती. सांज झाली. गावातल्या लाईटी रस्त्यावरच्या लागल्या, पण बऱ्याच ठिकाणी अंधारच होता. पांडू पाटील आला. बाळूच्या घरात गेला. त्याची बायको त्याच्या अंगाला हळद लावीत होती. तिनं त्यांच्याकडं बघितलं तसा चेहराच पाडला. पांडूनं बाळूला हाक मारली. बाळ्या, काय र? मला ह्यातलं काहीच माहिती नाही. उजडाय कोल्हापूरला गेलतो, ते आत्ताच आलोय. घरात बायको म्हटली तसाच आलो. त्या हमऱ्याच्या अंगात लय माज आलाय. त्याचा माज काढायलाच लागतोय. माज जाईल आता. त्याच्या पुढाऱ्यानं दिलंय की लगीन करून. बास झालं सारच. जिथं जाईल तिथं खाली बघायचा डावा मासनी. गावासाठी आता काय करायचंच नाही बास. बाळूची बायको म्हणाली. हे बघा, काय नाही. सोसायटीला तुम्ही उभा होता, तेच साऱ्यांच्या डोळ्यात खुपतंय. आता उद्या कायमचा आमासनी विरोध होणार. मग असा आतल्या अंगानं मोडायचा सोसायटीतच गेलं की. चांगलीच आळी पळणार होतो. मी ठरवलंच होतं. लय तुझ्यासाठी विरोधात रडत्यात. तुझ्या बायकोला चेअरमन करणार होतो, पण नाही, एवढ्यावर झालं नाही. बाळू, तुला केस ही कराय सांगितली असती, पण तुझी नोकरी. उद्या तुझ्यावरच काहीतरी रचून तुलाच आत घातला म्हणजे. नाहीतर ह्यांच्या कवाच गाडव लावला असता. बाळूला लागलेला मुक्कामार आता हळूहळू जागा होत होता. कळा साऱ्या अंगातनं निघत होत्या. त्याचं अंग मोडून आलं होतं. अंगावर गंडच्या गंड उठलं होतं. मगापासून रागात असणारी बाळूची बायको चेअरमनपद शब्द ऐकून खुलली. तिनं हळदीचा हात धुतला. पांडूला चहाचं आदान ठेवलं. पोरगीला कपाटातला बिस्किटचा पुडा काढायला सांगितला. मी म्हणत होतो, तुम्ही आल्यावर पंचायती बसवूया. मी फोन केला आणि माझा भाऊ आला. तो तिथंच गेला आणि त्याचं ऐकून तिथनंच गेला. तुम्हीच पाहिजे होतासा. गावात आम्ही राहायचं का नाही ते एकदा विचारा त्यासनी. पोरात पोर निशिवारात ढोर.
जायचंच नाही होय? उठलं सुटलं त्यांचं ऐकायचं. बघू की वर्षातनं एकदा तरी आमच्यात यायला लागतंय का नाही. आम्ही बी काय गावात उचली नाही. शिवारात गावात लई नाही थोडं तरी आहेच की. मग मातूर मीच भादरीन हाय नीती हाय ती सांगतोच मग एकेकाला. बाळूच्या पोरगीनं प्लेटमध्ये बिस्किटचा पुडा फोडून थोडी बिस्किटं काढली. पांडूनं चहा घेतला आणि म्हणाला, बाळ्याले का हेच हेच करायचं आपण. साऱ्या बायकाच त्यांच्या विरोधात इथून पुढं उभ्या करायच्या. काय कमी जास्त झालं की रंगवायचं कसं ते बघतो मी. तुझ्या जागेवर आज वहिनीच पाहिजे होती. मग बघितली असती तुझ्या पुढाऱ्याची नि त्या हंबऱ्याची पळताभुई थोडी झाली असती. हंबऱ्याच्या बायकोला तर त्याची वाटच बघित बसायला पाहिजे. आणि परश्या लय शहाणा झालाय वाटतं. त्याच्या माईला म्हणाव बोंबलत होताच उरसात. आणि सांगू पुढचं ते हंबऱ्याच्या 6 महिन्यात परशाला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढतंय का नाही ते बघा. मग त्याला समजलं बाळूला काय बोलायची इच्छाच नव्हती तशी ऐकायची. तो आडवा पडूनच होता. अंग फुटायला झालं होतं. पांडू म्हणाला, एखादं इंजेक्शन तरी घ्यायचं होतंस. डॉक्टरला याला सांगू का काय? तेवढीच कळ कमी होईल. बाळूनं अंगावरची चादर तोंडावर घेतली. घुलमाडीत म्हणाला, गोळ्या आणल्या त्या थोडं कमी हाय. बघू उद्या वाटलं तर घ्यायचं एखादं इंजेक्शन. हानीतच होतो त्यासनीच पर हातातच काय नाही. त्यात हिला समजवलं. ही वरडत साऱ्या गल्लीनं तिथं. उगच त्या हंबऱ्याचा मला भरवसा नाही. आधीच हिरवाडं तेच मला भ्या. नाहीतर उचलला होता दगूड संपवायचंच म्हणत होतो. लय झालंय त्यांचं. ताटतंय नुसतं. मलाच त्यानं हात लावला पाहिजे होता. त्याचा तमाशाच केला असता. त्याच्या बायकोला दावलाच असता. खरं मी गेल्यावर तो मागच सरला. भाड्याला दगडाचं काळीज नव्हता. उगच ही सारी भावकी बोंबलतीया. उगच बोंबलून काय उपेग. दुसऱ्याच्या काठीनं साप माराय पाहिजे त्यासनी. झवणी म्हणालीत लग्नात हात बुडवणार नाही. 2 गोट दिल्याव सारीच नाचायला गेलीत. तेवढी सरू जगतापीन जातवाली म्हणायची. म्हणाली, त्याचा बा आमासनी रंडक्या करतोय मग त्याच्या पोराची शेस भरायची काय गरज. तिचं मत होतं. लग्नातच ह्यांचा बोऱ्या वाजवूया. पर मीच तिला गप्प बसवलं. नाहीतर पाहुणं पळाला असतं पोरीला घेऊन तवाच. बाळू तोंडावरची चादर काढून सांगू लागला, तुम्हाला तोंड नव्हतं तवाच बोलायचं. रागानं त्याची बायको त्याला म्हणायला लागली, माणसासनी बोललाय तुम्हीच जागा ठेवताय. त्यांच्या भावकीची कारस्थानं तुमच्या डोक्यावर घेताय. आणि तुम्हाला मी 17दा सांगितलंय कशाला जायचं त्या सरूच्यात. उद्या त्यांची ती गोड हुतेली. कोण आलं का बाहेर मेलायसा का जगलायसा म्हणून बघायला. दारात त्यांच्या झालं नवं. हे बघ सांगून ऐकायला पाहिजे नवं. मी विचारतो की सरपंचाला. अशा पंचायती तोडवायच्या असते त्या काय म्हणून. बाळूची बायको म्हणाली. तसं बाळूला कसंसच वाटायला लागलं.
उगच ही बाई जाऊन त्या माणसाला विचारायची, "नि गावापुढं उघडा पडलोय ते पडलोय, हिच्यापुढंही पडायचो." तो म्हणाला, "हे बघ, आता एवढ्यावर झालेलं नाही, अजून लय हाय. वाट बघायची, त्यांना कशी आंबवतो ते बघच."